नमस्कार मंडळी, मस्त अशी चिकन रेसिपी मी तुमच्यासाठी शेअर करत आहे। अगदी झटपट माझ्या पद्धतीने अगदी कोणीही सहज बनवू शकेल। त्यासाठी 1 किलो चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे। एका टोपामध्ये ते चिकन सर्व टाकलं आणि त्यामध्ये 1 चमचा मीठ 1 चमचा हळद घालून छान असं परतून घेतलं। चिकनला त्याचं अंगचं पाणी सुटतं आणि पूर्णपणे पाणी आटेपर्यंत आपल्याला इथं मसाला करून घ्यायचा आहे। या प्रोसेस मध्ये अर्ध चिकन मस्त असं शिजतं आणि आतमध्ये मीठ हळद छान असं मुरतं त्याच्या चिकन ग्रेव्ही मध्ये छान लागतं चवीला। वाटण करून त्यासाठी भरपूर कोथिंबीर घ्यायची। मिक्सरच्या जार मध्ये मी स्वच्छ धुतलेली कोथिंबीर घेतली, 1 गड्डा लसणाचा घेतला, 4 ते 5 लालसर टोमॅटो घेतलेले आहेत कट करून, भरपूर जिरं घालायचं आहे 2 ते 3 चमचे, 2 हिरव्या मिरच्या घालून छान असं वाटण बारीक करून घ्यायचं आपल्याला। चिकन मधलं पूर्णपणे पाणी आटले त्यामध्ये 3 पळी तेल घातलेलं आहे मी। 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून चिकनला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचंय। आलं लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत केलेले वाटण त्यामध्ये 3 ते 4 चमचे टाकलं आणि छान असं परतून घेतलं। वाटण ही तेल सुटेपर्यंत परतून झाल्यानंतर त्यामध्ये 3 चमचे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला म्हणजे घरची चटणी वापरली आहे। तुम्ही तुमच्या घरची चटणी कोणतीही वापरू शकता यामध्ये। आणि हे छान असं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये मी गरम पाणी घातलेलं आहे। 1 मिनिटानंतर छान असं चिकन ही शिजतं आणि रस्साही छान होतो आपला। चिकन त्यातलं काढून आता मी सुक्के करून घेणार आहे। त्यासाठी कढईमध्ये 3 पळी तेल घेतलेलं आहे आणि 1 मी तमालपत्र टाकलं, 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकून छान असं परतून घेतलं। केलेले वाटण त्यामध्ये टाकून मी छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे। वाटण आपल्याला छान असं तेलामध्ये 1 मिनिटभर तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय। 1 चमचा चिकन मसाला घातलेला आहे। रस्स्यामध्येही मी 1 चमचा चिकन मसाला घातलेला आहे, मी सांगायला विसरली। 3 मोठे चमचे कांदा लसूण मसाला म्हणजे कोल्हापुरी चटणी घातलेली आहे आणि सर्व शिजवलेलं चिकन यामध्ये टाकून छान असं परतून घेतलं। ग्रेव्ही तुम्हाला जितपत पातळ घट्ट हवे तशी तुम्ही करू शकता। अगदी थोडंसं पाणी टाकून 1 मिनिटभर आपल्याला शिजवून घ्यायचा आहे मसाला। चिकन तर आपलं शिजलेलं आहे, मसाला मात्र आणि चटणी चिकन मध्ये एकजीव होईपर्यंत छान ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत आपल्याला 1 मिनिटभर शिजवून घ्यायचं आहे मंद आचेवर। थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि छान असं 1 मिनिटभर परतून घेतलेलं आहे। मस्त असं चिकन मसाला आपला तयार आहे। आजची चिकन रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा। तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करा।